गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सेटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग। वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 5 जून 2024 सकाळची स्थिती। उजनी धरण हे सध्या वजा 59.96% अशा स्थितीमध्ये आहे। मात्र आनंदाची बातमी अशी आहे की उजनी धरण परिसर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये तसंच भीमा खोऱ्यात अनेक ठिकाणी आज पावसाची नोंद झालेली आहे। मागील 24 तासामध्ये उजनी धरणावर 10 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। या पावसाळा हंगामातला हा पहिलाच पाऊस आहे। एकूण आतापर्यंत 10 मिलीमीटर पाऊस उजनी धरण परिसरामध्ये झालेला आहे। धरणामधला एकूण पाणी साठा जो आहे तो आता 31.54 टीएमसीचा आहे। उपयुक्त पाणी पातळीतील 32.12 टीएमसी पाण्याचा वापर झालेला आहे। मागील 24 तासामध्ये उजनीतील 6.63 मिलीमीटर म्हणजेच 0.58 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे। दरम्यान उजनी धरण परिसरासह पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच भीमा खोऱ्यात अनेक ठिकाणी पावसाची आज नोंद आहे। आळंदीमध्ये 61 मिलीमीटर पाऊस हे झाला आहे। कासारसाई जे धरण आहे तिथे 20 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। पुणे परिसरामध्ये कात्रज असेल तिथे 75 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। सासवडला 5 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। मोरगावमध्ये 11 मिलीमीटर, येरवडा परिसरामध्ये 102 मिलीमीटर पावसाची नोंद आज रडारवर दाखवली जात आहे। याचबरोबर अन्य काही प्रकल्पांवरही पावसाची नोंद आहे। माढा परिसरामध्ये सुद्धा जवळपास 30 मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे। करमाळ्यामध्ये 3 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। पळसदेव, निमगाव, केतकी या भागातही आज पाऊस नोंदला गेला आहे। नीरा खोऱ्यातील भागामध्ये सुद्धा आज पावसानं हजेरी लावलेली आहे। यंदा पावसाळा 106% पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता आणि लवकर मान्सून सक्रिय होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला होता। त्यानुसार महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे। उजनी परिसरात पाऊस झाल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे।